मी घरी सुरुवात केलेलं आणि मी सेल्फ स्टडी देखील घरीच करत होते. आम्ही एका वस्तीवरती राहतो. तर तिथं न्यूजपेपर अवेलेबल चा काही प्रश्न येत नाही. त्याचबरोबर स्टेशनरी एखादी लागेल तर ते देखील इझिली अवेलेबल होत नव्हतं. तर मला असं वाटतं की ज्यावेळी मी 11-12 तासाचं टार्गेट ठेवलं ना, दुसऱ्या दिवशी मला अभ्यास नाही करू वाटला. 18 तास अभ्यास करण्यापेक्षा कन्सिस्टन्सीने 9-10 तास अभ्यास केला तरी पण सफिशियंट असतो. तुम्ही एमपीएससीचा पण अभ्यास केला आणि यूपीएससीचा पण केला. हो सर. सोपं कुठलं वाटलं? घरच्यांशी संवाद साधत राहायचं. आपण त्यांना अंडर एस्टिमेट करतो बऱ्याच वेळा. घरच्या काही अडचणी असतील किंवा आपल्या पर्सनल लाईफमध्ये काही अडचणी असतील, ते अभ्यासाच्या डेस्कपर्यंत कधीच घेऊन नाही जायच्या. तुम्ही घरी गेल्यावरती जे डिस्ट्रॅक्शन असतं, की कुणीतरी विचारतं तुम्हाला येऊन तुमचं कसं काय नाही झालं, तर ती जी मेंटॅलिटी आपण कॅरी करतो, ते आपण इथं आल्यावरती आपल्या अभ्यासामध्ये देखील त्याचा इम्पॅक्ट पडतो. तू खूप चांगल्या पोस्टवरती असल्या पाहिजे, तुझ्याकडे पॉवर असली पाहिजे, 4 लोकांसाठी तू काम केलं पाहिजे. तर घरच्यांची माझी हीच इच्छा होती. त्यांनी माझ्यावरती लग्नाचं कधीच प्रेशर दिलं नाही. 24 ते 25 या 1 वर्षाच्या दरम्यान मी कधीच घरी गेले नाही. बरं. पूर्ण 1 वर्षभर मी घरापासून त्यागच केला होता. तुम्ही यूपीएससी मध्ये पण 3 अटेम्प्ट दिले, म्हणजे हो 3 सर. वर्ष तुम्ही त्याच्यात हो, हो सर. घालवले. त्याच्यानंतर परत एमपीएससी कडे आलात तुम्ही. कधी प्रेशर नव्हते येत?